नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। एक आनंदाची बातमी आहे। नवीन वर्षामध्ये जर बघितलं आपण तर राज्यामध्ये पोलीस भरतीचा मुहूर्त हे ठरलेला आहे। त्याचबरोबर 13,000 जे आहेत म्हणतो 13,000 जागा भरणार आहेत। लोकसभा आचारसंहितेपूर्वीच ही घोषणा करणार आहेत। तर ही बातमी आजच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर नववर्षात 13,000 पदांची पोलीस भरती होणार आहे। त्या दृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू आहे। आणि त्याचबरोबर बघितलं तर लोकसभेची जी आचारसंहिता जाहीर होण्या अगोदरच ही भरतीची घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। तर राज्याची लोकसंख्या ही वाढलेली आहे। आता पण राज्याची लोकसंख्या वाढली, परंतु जी पोलीस ठाणे आहेत, पोलिसांचे मनुष्यबळ आहेत तेवढेच असल्याची स्थिती आहे। गेल्या 70 वर्षापूर्वीच्या आकृतिबंधानुसारच मनुष्यबळ आहे। राज्यातील सद्यस्थिती पाहता व वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ वगैरे पाहता गरज ओळखून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागावर एक नवीन आकृतिबंध तयार करण्यात आलेला आहे व त्यानुसार किती पोलीस भरतीची गरज आहे याचा अंदाज सुद्धा घेतला जात आहे। प्रत्येक शहर असेल जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाणी वगैरे याचा प्रस्ताव मागून घेतला जात आहे। व त्याचबरोबर नागपूरची जी हिवाळी अधिवेशन होतं त्यामध्ये सतेज पाटील यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 1976चा आकृतिबंध जो होता ते नव्याने तयार केल्याचे सांगितलेले आहे। आता जर आपण पुढे बघितले तर टोटल राज्यामध्ये जर बघितलं तर आपण बघू शकतो तर 6,000 पदे रिक्त आहेत। आणि त्यामुळे आता ही जी भरती जी आहे आता ते मोठ्या स्वरूपात होणार आहे। त्याचबरोबर इलेक्शन आहे, त्यामुळे ह्या सर्व संधीचा तुम्ही फायदा करून घेण्याची गरज आहे। संधीचं तुम्ही सोनं करा आणि तुम्ही जे पोलीस भरती तयारी करत आहेत त्यांनी जागृत होऊन व्यवस्थित अभ्यास करा, ग्राउंड करा, सकाळी लवकर उठून रनिंग करा, गोळाफेक आहे, त्याचबरोबर जे काही मैदानी चाचणीसाठी लागतंय त्याची सुरुवात करा, अभ्यास व्यवस्थित करा। आणि तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे अजून असतील तर आम्हाला नक्की विचारा। यशाचा राजमार्ग नेहमी तुमच्या सोबत आहे। धन्यवाद।